आधुनिक युगातील खरं प्रेम. कथेचं नाव आहे डिजिटल प्रेमाचं वास्तव स्पर्श. समीर आणि समीक्षा दोन वेगवेगळ्या स्वभावाचे पण तितकेच एकमेकांवर जीव लावणारे. कॉलेजमध्ये ओळख झाली, मग मैत्री आणि नंतर प्रेम. दोघांचेही स्वप्न मोठे होते. समीक्षा एक यशस्वी IT प्रोफेशनल बनू इच्छित होती, तर समीरचा स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा मानस होता. प्रेमाच्या पहिल्या टप्प्यात सर्व काही परिकल्पनेप्रमाणे होते. चॅटिंग, व्हिडिओ कॉल्स, डेट आणि गोड गोड संवाद. पण जसजशा जबाबदाऱ्या वाढू लागल्या तसतसे ताणही वाढू लागले. समीर आपल्या स्टार्टअपमध्ये गुंतला होता आणि समीक्षा आपल्या कंपनीच्या टार्गेट्स पूर्ण करण्यात. दोघांमध्ये संवाद कमी होत गेला. टेक्स्ट मेसेजेस, हाय आणि टेक केअर एवढेच राहिले. संपर्क कमी पण प्रेम टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू. एकदा समीक्षा खूप नाराज झाली. तिने समीरला फोन केला, पण तो उचललाच नाही. त्याच्या व्यवसायामुळे तो खूप बिझी असायचा. शेवटी तिने मेसेज केला, आमचं नातं संपत चाललंय का? समीरने रात्री उशिरा उत्तर दिलं, संपत नाहीये पण बदलतंय. मी अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो, पण वेळेत अडकलोय. पण तिला वाटलं की नात्याला पुन्हा ऊर्जा द्यायला हवी. दुसऱ्या दिवशी तिने एक नवीन गोष्ट केली. तिने समीरला एका खास कॅफेत भेटायचं ठरवलं. दोघे महिन्याभराने समोरासमोर भेटले. समीक्षाने त्याचा हात हातात घेतला आणि हसून म्हणाली, आपण फक्त मेसेजवर नातं ठेवू शकत नाही. आठवतंय का, जेव्हा आपण तासनतास बोलायचो? आज आपण तसेच बोलायचे, फोन बाजूला ठेवून. त्या एका भेटीने त्यांच्या नात्याला नवं वळण दिलं. दोघांनी ठरवलं, आयुष्यात कितीही व्यस्त असो, दर आठवड्यात एक दिवस नो डिजिटल डे साजरा करायचा. फक्त एकमेकांसोबत वेळ घालवायचा. आधुनिक काळात प्रेम टिकवायचं असेल तर संवाद सर्वात महत्वाचा असतो. केवळ चॅटिंग किंवा इमोजीसच्या दुनियेत अडकून न राहता समोरासमोर बसून एकमेकांच्या डोळ्यात पाहणं, हातात हात घेणं आणि मनमोकळं बोलणं हेच खरं प्रेम टिकवण्याचं गमक आहे. समीर आणि समीक्षा आजही व्यस्त आहेत, पण त्यांचे प्रेम तसंच टवटवीत आहे, कारण त्यांनी डिजिटल प्रेमाला वास्तवाचा स्पर्श दिला.